माझे हेची सर्व सुख तुक म्हणे माझे हेची सर्व सुख तुक म्हणे माझे हेची सर्व सुख जय जय राम कृष्ण
पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल
कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम। भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान भोगतो नगरे संचिता वाचोनी करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान मनवोनी मनी मानो नये खेदू मनावा गोविंदो वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनवोनी मने मानो नये खेदो मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आदि करू सावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया आपुल्या संचिता वाचोनिया तुका म्हणे भार घातलियावरी होईला कैवारी नारायण होईला कैवारी नारायण होईला कैवारी नारायण तुका म्हणे भार घातली आवारी होईला कैवारी नारायण होईला कैवारी नारायण होईला कैवारी नारायण मानवोनी मनी मानो नये खेदा मनवोनी मने मानो नये खेदा मनावोनी मनी मानो नये खेदा मनवोनी मने मानो नये खेदा मनवोनी मनी मानो नये खेदा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो वेळा मनवोनी मने मानो नये खेदा मनावा गोविंद वेळो वेळा मनावा गोविंद वेळो विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई
वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणवोनी मनी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा आणि कारुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया म्हणवोनी मनी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका म्हणे भार घातल्या वरी होईल कैवारी नारायण म्हणवोनी मनी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळोवेळा विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघनने हितपानि मण्डनं मण्डनानां तरोन तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम
प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदो सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवी ती सर्वदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू मस्तक हे पायावरी या वार करी संताचिया भोग तो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणवोनी मनी मानून येखेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग एका महान साधू पुरुषाचा आहे. त्या साधू पुरुषाच्या जीवनाचं वर्णन आपण जर केलं की कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. देहनिवासी तुकोबारायणचा हा 4 चरणाचा अभंग आहे. नाम संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मृत्यूलोकामध्ये जो जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक दुःखी जीवाला आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख असेल संकट असेल जे काही दुःख आहे त्या दुःखाचं कारण ते मार्ग या अभंगाच्या द्वारे तुकोबाराय दाखवतात की मनुष्याच्या जीवनामध्ये एवढं दुःख का आणि तो दुःख का भोगतो त्याचं कारण तुकोबाराय सांगतात. भोगतो न घडी संचिता वाचोनी पूर्वजन्माचं काही संचित आहे आणि त्याशिवाय तो भोग आपल्या जीवनामध्ये घडत नाही आणि म्हणून हा भोग जो आहे तो आमचा पूर्वजन्माचा आहे. मग त्याच्याविषयी खेद मानत बसण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात मनवोनी मनी मानू नये खेदू. मग काय करायचं खेद मानत बसू नका. म्हणावा गोविंद वेळोवेळा वेळोवेळा गोविंदाचं भजन करा आणि आहे त्या स्थितीमध्ये समाधान करावे ते मनी समाधान.
हे आपलंच आहे. आणि म्हणून आपल्याला जे भोगावं लागतं ते इतरांवरती दोष देत बसण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात अनेका रुसावे न लगे होता. आपुल्या संचिता वाचवण्या, आपलं संचित आहे अनेका इतरावरती आपण का रुसावं. मग तुकाराम महाराज आमचंच आहे, आम्हाला भोगायचंच आहे, मग म्हणावा गोविंदो वेळोवेळा का. तर तुकोबाराय म्हणतात त्याचं असं आहे, त्याचं भजन केलं आणि भार त्याच्यावरती अर्पण केला की तो आपला काय होतो, कैवारी होतो. तुका म्हणे भार घातलिया वरी, आणि त्याचं भजन केलं की होईल कैवारी. नारायण विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसह परिहार देणं. प्रत्येक वक्त्याचं आद्य इति कर्तव्य या नियमाप्रमाणे आज आपण सर्वजण या ठिकाणी किन निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत याचं सर्वांना ज्ञात आहेच. कैलासवासी सौभाग्यवती चंद्रकला सखाराम निर्मळ ह्या मातोश्रींचं आज प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्रद्धाचा विधी. आयोपणे या हे लोकाचा त्यांनी निरोप घेतला. 1 वर्षापूर्वी ईश्वराच्या इच्छेनुसार त्यांनी या इहलोकाचा निरोप घेतला. ईश्वर इच्छेनुसार मी का म्हटले, कारण माणूस जन्माला येतो तेही भगवंताचीच इच्छा. माणूस जगतो, आपण श्वास घेतो किंवा जगत असेल ती सगळी इच्छा भगवंताची, आणि आपण जातो निरोप घेतो तेही इच्छा भगवंताची. म्हणून 1 वर्षापूर्वी हा माऊलीनं या हे लोकाचा निरोप घेतला. दुःखित अंतकरणाने शोकाकुळ त्यांचा सगळा परिवार श्री सखाराम कचरू पाटील निर्मळ, श्री बाळासाहेब सखाराम निर्मळ, श्री दत्तात्रय सखाराम निर्मळ, सौ स्वामिनी सचिन वाणी, चिरंजीव आशीर्वाद अविनाश निर्मळ, बाबासाहेब कचरू निर्मळ, श्री संजय सखाराम निर्मळ, श्री अविनाश सखाराम निर्मळ आणि चिरंजीव प्रशांत बाळासाहेब निर्मळ हा संपूर्ण परिवार. आणि या परिवारामध्ये असणाऱ्या मातोश्री 1 वर्षापूर्वी ज्यांचं जाणं झालं त्या चंद्रकला आई 1 वर्षापूर्वी त्यांना या इहलोकाचा निरोप घ्यावा लागला. आणि म्हणून त्या निमित्ताने आज 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलांचं आई वडील गेल्याच्या नंतर काय जबाबदारी असते आणि आई वडील असताना काय जबाबदारी असते, आज त्या ऋणातून उतराई होण्याची संधी दिली किंवा कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी परमेश्वराने या कुटुंबाला दिली असं आपण म्हणूया. विठ्ठल या कुटुंबाचा आणि माझा तसा कायमचा येण्या जाण्याचा अगदी घराच्या सारखा संबंध. माझ्या माधुरीताई असतील, भाऊ असतील, फार नम्र कुटुंब आहे, फार प्रेमळ गोड स्वभावाचं हे दोन्ही व्यक्तिमत्व आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना सोडून गेला, एकच होता तोही गेला. आणि म्हणून समाधानी कुटुंब जर जे जे आमच्या जीवनात घडतं ते भगवंताच्या इच्छेनं घडतं असं म्हणून ते आनंदानं जगता या समाधानी कुटुंब आहे. माधुरीताईंनी सांगितलं मला आणि नेहमी सांगायच्या, आई होत्या सासूबाई होत्या तेव्हाही सांगायच्या, फार माझ्या भोळ्या सासूबाई. आणि या जुन्या स्त्री आपण जर पाहिल्या ना तर फार भोळं वागणं त्यांचं होतं. भोळ्या होत्या, आपण काही बोललं ते येऊन बसणं ऐकणं, अगदी कुठल्या प्रकारचा त्रास नाही, लेकीसारखं सांभाळलं म्हणे. आणि वहिनीने आणि भाऊनी खूप सांभाळलं आईला बरं का, सेवा केली, सांभाळलं, आईची सेवा केली. जे जे संस्कार आमच्यावरती माता पितेने केले ते सगळे त्यांनी जोपासले, आई वडिलांनी केलेले संस्कार, कुटुंब चांगलं घडवलं. आणि आज आनंदानं समाधानानं राहत आहे. आईचा सांभाळ केला, दर महिन्याला मासिक श्राद्ध तेही आनंदानं केलं. आणि आज प्रथम पुण्यस्मरण तेही आनंदाने थाटात आणि सोहळ्यानं असते साजरं करतात. का? कारण ज्ञानोबाराय म्हणतात आई वडिलांचं ऋण किती आपल्यावरती, आणि ज्ञानोबाराय म्हणतात आई वडील श्रेष्ठ किती आहे. विठ्ठल विठ्ठल सकल तीर्थाची दुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोण की जे
विश्वामध्ये जे काही तीर्थ आहे त्या सगळ्या तीर्थांपेक्षा श्रेष्ठ पूजनीय वंदनीय माता पिता. आणि आईला प्राधान्य जास्त दिले. वेदांनी सुरुवात तीच केली. मातृ देवो भव पितृ देवो भव. ज्ञानोबारांनी जी एका माता आणि नंतर पिता अगोदर आई सांगितली. आणि आपण अशा भूमीत जन्माला आलो की त्या भूमीलाच काय म्हटलंय? माता. भारत माता. आणि ज्याच्या उदरावरती राहतो ती माती आहे. माता आणि माती याच्यात काय आहे? वेलांटीचा फरक आहे. आम्ही त्या मातेवरती धरणी माता आहे म्हणून वेदांनी सांगितलं माता. ज्ञानोबारांनी सुरुवात सांगितली मातेला वंदन पहिलं केलंय. अर्थात वडीलही तेवढेच महत्वाचे आहे पण पहिली माता. तुकोबारांचं पहा. धन्य माता पिता तयाचिया लेकुराचे हिता. सांगितले. आणि म्हणून आज आई वडिलांच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येतच नाही. पण आज एक संधी दिली आणि म्हणून पिंडदानादी क्रिया जी आम्हाला सांगितलाय. खरं तर आई वडिलांचं दोनदा पिंडदान करावं. एकदा जिवंत असताना आणि एकदा मेल्यावरती. जिवंत असताना कसं काय करायचं? जिवंत असताना असं करायचं. पिंड या शब्दाचा अर्थ शरीर देह होतो. पिंड या शब्दाचा अर्थ शरीर असा होतो. आणि म्हणून ते शरीरच अर्पण करायचं. तया शिवेसी कीर शरीरे लोण कीजे. मी माझा पहिला हा मुद्दा सांगून जाईल पुढे की तुम्ही म्हणाल कीर्तनकार प्रवचनकार आम्हाला हे सांगतात काय? पुण्यस्मरण कुठे असो, दशक्रिया असो, वर्षश्राद्ध असो, आई वडिलांची सेवा करा करा करा. ऐकून आमचे कान गच्च भरले. बरोबर भरले की नाही? भरले. आईचे गाणे गातात, फार कौतुक केलं जातं. पण सेवा म्हणजे काय? आई वडिलांची सेवा करायची म्हणजे नेमकं काय एवढं समजलं तरी बास झालं. तरी बास झालं. सेवा म्हणजे नेमकं काय? तर नाना मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी सेवा नसेल. माझा भाऊ मी नेहमी सांगत असते. तुम्हाला पटतं की नाही काय माहिती, पण मला वाटतं घरामध्ये चोपाळा टांगून त्याच्यावरती बसून झोका देणं ही सेवा घडेल का? नाही. मग नेमकं काय करायचं? आपण तिला काम करू नको असं म्हटलं ही सेवा. आपण जर म्हटलं ना म्हातारी आईला की काम करू नको, आम्ही जरी घराच्या बाई, ती बसल्या बसल्या झाडू तरी मारते, काहीतरी घरात काम करते, बसल्या बसल्या ती शांत बसते का आई? नाही. मग सेवा म्हणजे नेमकं काय? माझा भाव असा आहे की तुम्ही घरात असं वागायचं की आई बापाला बरं वाटेल. घरात असं वागायचं, असं बोलायचं की आपल्या आई बापाच्या डोळ्यात पाणी येणार नाही. गावात समाजात असं वागायचं की आपल्या बापाला चार चौघांसमोर मान खाली घालायची वेळ येणार नाही. शांती रूपे नव्हे कोणासी वाईट आणि वाढवी महत्व वडिलांचे. माझा भाव तर आहे. तुम्हाला पटतो की नाही माहित नाही. आई वडील आपण जन्माला येण्याच्या अगोदरपासून आपल्याकरिता कष्ट करतात. आपण जन्माला आलो तरी आपल्याकरिता साठवतात आणि जातानाही सगळं आपल्याला बाप करी जोडी लेकराचे वडी सगळं आपल्यासाठीच ठेवून जातात. म्हणून कष्ट ते करतात मरेपर्यंत आपल्याकरिताच. मग आपण त्यांना आनंद द्यावा किंवा त्यांची सेवा करावी. त्याचं एकच एवढंच मुख्य कारण आहे. तुम्हाला पटल की नाही माहीत नाही, पण हेच कारण किंवा हीच मला वाटतं सेवा. याच्यापेक्षा दुसरी सेवा नाही. घरात गावात समाजात असं वागा, असं बोला की आपल्या आई बापाच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. डोळ्यात कधी पाणी नाही येता चेहऱ्यावरती हसू राहील. हीच आई वडिलांची सेवा. विठ्ठल हे जिवंत
असताना पिंडदान आणि मेल्यानंतर आज आपण केलंय दशक्रियाला केलंय मासिक श्राद्ध कुटुंबाने केलंय आणि आहे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध आज. मग आज पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान अगदी मन मोकळ्यापणाने ह्या कुटुंबाने आज या ठिकाणी ते करत आहे आणि म्हणून आनंद आहे. सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, गोड नियोजन आहे. सर्वच गायनाचार्य गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे सासरेवर का माझे किसन महाराज काकड कीर्तनही गोड करतात, भजनही गोड गातात, त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांनाही वंदन करेल. आदरणीय श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे बाबासाहेब महाराज गायकवाड ते काकडवाडीवरून या ठिकाणी आलेले आहे. मी त्यांनाही वंदन करेल. आणि पिंपरीमधलं सगळंच हे भजनी मंडळ, हार्मोनियमवाले माऊली असतील, आमचे मृदुंगाचार्य माऊली असतील, काय नाव प्रशांत महाराज फार गोड वाजवतात, त्यांनाही धन्यवाद. आमची मंगल मावशी असेल आणि काय आडनाव निर्मळ मावशी असेल, तुळशी वृंदावनाची साथ त्या ठिकाणी करत आहे, त्यांनाही वंदन. विनेकरी मामा श्याम महाराज असतील आणि सगळंच वारकरी भजनी मंडळ, सर्व गावकरी, वारकरी, माळकरी आणि टाळकरी, आपणा सर्वांना वंदन करून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. आदरणीय श्री हरिभक्तपरायण माझ्यावरती मुलीप्रमाणे प्रेम करणारे आमचे नारायण मामा घोरपडे, ते काही कारणास्तव भेट देऊन गेले, पण मामांचं नेहमी प्रेम असतं. नेहमी मामांच्या संपर्कातून माझं या ठिकाणी येणं असतं. आपलं सगळ्यांचं प्रेम आहे. आपणा सर्वांना वंदन. चला सर्वांनी एकत्र मिळून करूया भगवंताचे थोड्या वेळ सेवा. विठ्ठल वर्षापूर्वी गेली. आईविषयीचं कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. भलेही ऋण पिटत नसलं तर मला वाटतं ही सेवा असेल, याच्यापेक्षा दुसरी काही सेवा नाही. ते पिंडदान करावं. जे जे म्हणून मनुष्य जन्माला आला की त्याच्यावरती ऋण सांगितलंय. पहिलं ऋण आहे माता पित्याचं, दुसरं ऋण आहे संतांचं आणि तिसरं ऋण आहे देवाचं. म्हणून मी सांगत असते की आई वडिलांना माणसाने विसरू नये, संतांना म्हणजे ज्ञानेश्वरीला आणि गाथ्याला विसरायचं नाही, भगवंताच्या नामाला विसरायचं नाही, आणि चौथा आपल्या मरणाला विसरायचं नाही. मरणाला विसरायचं नाही. का विसरायचं नाही? मी सांगत असते की 2 आठवड्यातून म्हणा, महिन्यातून एकदा म्हणा, स्मशानाकडं माणसाने चक्कर मारून येत जायचा. स्मशानाकडून कशाला? जे आपल्याला इथं यायचं आहे आणि भजन करून घ्या बाबा, याची आठवण आपल्याला होईल, याच्याकरिता चक्कर मारून येत जावा. विठ्ठल विठ्ठल. आई फार महत्वाची आहे. आ म्हणजे आत्मा आणि ए म्हणजे ईश्वर. पहिलं मातेचं ऋण आहे, जे आम्हाला 9 महिने उदरामध्ये सांभाळते, साठवते, दुःख यातना सहन करते, जन्माला घालते. आई वडील दोघेही आम्हाला घडवण्यामध्ये महत्वाचे आहे. कुंभार जसं मडकं घडवतो ना, कुंभार मडकं घडवताना काय करतो? दोन्ही हाताचा वापर करून मडकं घडवतो. मातीपासून चिखल बनवतो, त्या चिखलाला गोलाकार आकार देतो, त्या गोलाकार आकाराचं मडकं बनवतो. पण नुसता हात चिखलावर ठेवून मडकं घडतं का? नाही ना. त्याला 2 हात वापरावे लागतात. एका हाताने मडकं थापटावं लागतं, तर एका हाताने आकार द्यावा लागतो, तेव्हा कुठं मडकं घडतं. तसं आमच्याही जीवनाला ह्याही मडक्याला आकार देण्याकरिता कुंभाराचे 2 हात मजबूत आहे. 2 हात, पहिला हात आईचा आणि दुसरा हात बापाचा आहे. बाप थापटतो. म्हणजे आपण सगळ्यांनी लहानपणी बापाचा मार खाल्लाय. माझ्या सगट आपल्याला आठवत नसलं तरी आपण मार खाल्लाय, सगळ्यांनी मार खाल्लाय. का? थापटल्याशिवाय मडकं घडत नाही ना, आकार मडक्याला येत नाही. आई वडील मजबूत आहे. का? कुंभाराचं जसे 2 हात मडक्याला गोलाकार आकार देऊन मडकं बनवतात आणि गोलाकार स्वरूप त्याला तयार होतं, तसे माता आणि पिता संस्काराचा आकार देऊन आम्हाला घडवतात. विठ्ठल. आणि आई म्हणजे आमच्याकरिता सर्वस्व आहे. सकाळी झोपेतून लवकर कोण उठवतं? आई. आम्हाला कुठं बाहेर जायचं असेल, चहा असेल, जेवण असेल, बनवून कोण देतं अगोदर? आईच देते ना. संध्याकाळी आपण घरी आलो नाही, कामाला निघाल्यावर आठवणीने डबा हातात देणारी, जेवण कर ओरडून सांगणारी आई. संध्याकाळी घरी आलो नाही, उशीर झाला म्हणून वाट पाहणारी आई. आणि घरी आल्याबरोबर जेव घालणारी कोण आहे? सगळ्या कुटुंबाला जेवून सगळ्यात शेवटी कोण जपतो? आणि परत पहाटी सगळ्यांकरिता लवकर कोण उठतं? एवढंच आहे. आई आहे तोपर्यंत कळत नाही, आणि गेल्यावर आई आपल्याला मिळत नाही. ती फक्त आठवणीत फोटोत दिसते. आहे तोपर्यंत तिचं महत्व कळत नाही ना.
ती आईचा भाव असा आहे, एखाद्या लहान लेकराला घरी ठेवून मंदिरात जरी गेली ना, मंदिरात गेली आणि तिच्या हातावरती प्रसाद मिळाला तर ती लगेच खाते का? मग पोराकरता घरी घेऊन येते ती आई. आईचा भाव वेगळा आहे. म्हणून स्त्रीची भूमिका ही समर्पणाची, त्यागाची, वात्सल्याची, मायेची, प्रेमाची. सगळा आपला आनंद बाजूला ठेवते आणि इतरांकरता जगते त्या, आणि सगळ्यात जास्त प्रेम मुलावरती करते ती आई आहे. एखादी सासूरवासीन लेक आईची. आता ह्या मातोश्रींना 3 मुली आहे. दिवाळीचा सण आलाय नाही का? दिवाळीचा सण आला, भाऊबीजेच्या दिवशी ज्या वेळेला मुलगी येणार असते ना, त्यावेळेला रस्त्याकडे वाट कोण पाहतं सारखं? आईच पाहते. सगळ्या गावाला करून ओरडून सांगतं, आईच सांगते आज माझी लेक येणारे. सगळ्या गावाला ओरडून सांगते. लेकीच्या आवडीचा स्वयंपाक कोण बनवतं? आईच. आणि आल्यानंतर आता माझ्याकडे आनंदाने राहा, 8 दिवस लवकर उठू नको, 8 वाजेपर्यंत झोपून राहा, असं कोण म्हणतं? आईच म्हणते, दुसरं कोणीच म्हणत नाही. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, अवघी बाळकाची व्याप्ती. मातेची व्याप्ती. देह विसर्या फुला जवळी घेता क्षीण गेला. आईच्या चित्ताचा विषयच लेकरू आहे. म्हणून तो सुखी असला तर ती सुखी, आणि लेकरू दुःखी असली तर आई दुःखी. हे एक माईबाप आहे. प्रत्येकाला 3 माईबाप आहे. जे जन्म देणारे आहे तेही आपल्या हिताचाच विचार करतात. दुसरे संत रूपी तेही आपले माईबाप आहे. आणि तिसरा भगवान, तोही आपला माईबाप आहे. जन्म देणारे माईबाप आहे. दुसरे तुम्ही संत मायबाप, कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. आणि तिसरा माईबाप आहे आमचा मायबाप, बंधू जन तुझी सोयरा सज्जना. ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना. तुका म्हणे तुझ विरहित कोण करेल माझे हित. तोही मायबाप आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. मग चला, हे तिघही आमचे माईबाप आहे. भगवंत तोही माईबाप आहे, संत तेही माईबाप आहे, आणि जन्म देणारे हे माईबाप आहे. तिघही आपल्या हिताचा विचार करतात. जन्म देणारे लेकरू सुखी असलं की ते सुखी राहतात. जन्म देणारी मायबाप आपली लेकरं सुखी असली की ते सुखी राहतात. आणि लेकरं जर दुःखी असेल तर ते दुःख दूर करण्याच्या प्रयत्नात असतात. ते पहिले जन्म देणारे माईबाप. चला, दुसरेही माईबाप आहे, तेही आमच्या सुखाचाच विचार करतात. विठ्ठल दुसरेही माईबाप आमच्या सुखाचाच विचार करतात. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण जाहला. तेही या विश्वाला सुखी करण्याचाच प्रयत्न करतात. अवघाची संसार सुखाचा करीन. सगळ्या विश्व सुखी व्हावं ही तळमळ त्यांच्याही अंतःकरणात आहे. आणि म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे व्रत. पण त्यांनी जगाकडे पाहिलं, आणि त्या माईबापांनी ज्या वेळेला जीवाकडे म्हणजे लेकराकडे, तुमच्या माझ्याकडे पाहिलं, तर त्यांना सगळं जग दुःखी दिसू लागलं. कबीर महाराजांनी फार गोड वर्णन केले. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई
दुखिया जंगम दुखिया तपस्वी को दुख गुनारे राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागे धूत दुखिया अवधूत दुखिया दुखिया धन रंकार शुकदेव ने दुख के कारण उदरी माया त्यागी जो देखे सो दुखिया प्रत्येक जण आम्हाला आज या जगामध्ये दुःखी दिसतो विठ्ठल काही ना कारणास्तव मनुष्य दुःखीच आहे वाटतं आपल्याला सुखी पण तो सुखी नाही वाटतं सुखी सुखी कोणीच नाही याला वाटतं की तो सुखी आहे त्याला वाटतं की तो सुखी आहे सुखी कोणीच नाही मी विनोदाना दृष्टांत सांगत असते एका गावात एका पती पत्नीचं रोज भांडण व्हायचं ते रोज भांडण करायचे आणि त्यांच्या शेजारच्या घरातून हसण्याचा आवाज यायचा ते म्हटले यांचं किती सुखी आहे म्हणे रोज हसतात आणि आपण रोज भांडतो म्हणे आपलं रोज भांडण यांचं रोज म्हणे हसण्याचा आवाज किती सुखी म्हणे बिचारा असं तो शेजारचं चिंतन करायचा मग महिना 2 महिन्यानं त्याची भेट झाली गावामध्ये पारावर बसले तो म्हटलं तुम्ही किती सुखी हो म्हणे कशावरून अहो म्हणे तुमच्या घरात रोज हसायचाच आवाज होतो आणि मग म्हणून एवढा हसता तुम्ही एवढे सुखी म्हणे किती सुखी म्हणे हसता कधी भांडण नाही तंडण नाही काही नाही म्हणे तुम्ही किती सुखी तो म्हटलं तुम्हाला वाटतं तसं नाही शेजारचा काय म्हटला हसणारा म्हटला तुम्हाला दिसतं तसं नाहीये तुम्हाला हसण्याचं कारण माहिती आहे म्हणे काय आणि तुमचं भांडण होतं तुमचा आवाज आमच्या घरात येतो म्हणे तुम्हाला वाटतं तुम्ही दुःखी ना आम्ही सुखी असं काही नाही अहो मग तुम्ही हसता किती म्हणे त्याने असं आहे माझी बायको रोज भांडे घासायला लावते म्हणे मला काय म्हटलं बायको रोज भांडे घासायला लावते आणि मग भांडे घासताना जर माझ्याकडून काही चुकलं समजा भांडे घासताना माझ्याकडनं काही चूक झालं की ती हातात येईल ती फेकून मारते म्हणे मला तिच्या हातात येईल ते फेकून मारते आणि तिनं फेकलेलं भांड मी हुकवलं का मी हसतो म्हणे तिनं फेकलेलं भांड मी हुकवलं का मी हसतो म्हणे आणि मग ती का हसते म्हणे मग मी फेकतो म्हणे तिला मी काय साधाय का मी हातात उलत मी पकड काय येईल ते घेतो म्हणे भांड्यात घासत राहतो मी हातात येईल ते घेतो तिला फेकतो पण तिनं जर हुकवलं का ती हसते आणि मी हुकवलं का मी हसतो फरक एवढाचे भांडे मलाच घासावे लागतात विठ्ठल त्याला सुखी दिसले पण ती सुखी नाही तसं हे सगळं जग दुःखी आहे कशा नाही काही दरिद्रेनं दुःखी आहे काही व्याधी पिढेनं दुःखी आहे काहीला संपत्ती म्हणजे काहींना काय खावं म्हणून दुःखी आणि काहींना काय खावं म्हणून दुःखी कळलं तुम्हाला म्हणजे काहींच्या घरात पोत्यानं साखर आहे पण खावं की नाही म्हणून दुःखी डायबिटीज आहे ना मग कसे काय खाताय काय खावं काहींच्या घरात डबा रिकामा आहे काय खावं काहींच्या घरात पोतं भरलेलं आहे खावं की न खावं आणि काहींच्या घरात डबा रिकामाचे चहा कसा प्यावा म्हणजे काय खावं असा प्रश्न आहे म्हणून मी सांगत असते तुकोबारायांची पत्नी अन्न मिळालं नाही म्हणून मरण पावली स्त्री एका अन्न करिता गेली कारण तो काळ असा होता माणसांना खायलाच मिळत नव्हतं म्हणून माणसं पळायची काय माणसांना खाण्याकरिता काही मिळत नव्हतं दुःखी असायचे खाण्याकरिता कष्ट करायचे म्हणजे धावायची आणि तो काळ असा होता की माणसं खाण्याकरिता पळायची आणि आत्ताच्या काळात बदल असा झाला की माणसं खाल्लेलं पचण्यासाठी पळतात सकाळी डॉक्टर म्हणतात पळा तसं तुमचं वजन कमी होणार नाही अर्थात प्रत्येक जण आज कसं आहे दुःखी आहे काहींना फार आजारी आहे दुःखी आहे काहींना काही धनच नाही दुःखी काहींना भरपूर धने पण खाता येईना म्हणून दुःखी प्रत्येक जण दुःखी आहे आणि हे सगळं दुःख ज्या वेळेला घेऊन तुकोबारायांकडे ज्या वेळेला हे जीव गेले तुकोबाराय आमच्या जीवनात एवढं दुःख का आम्हाला याचं उत्तर द्या तुम्ही माईबाप आहे ना आमचे मग आमच्या जीवनात एवढं दुःख का याचं उत्तर आम्हाला द्या तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या प्रथम
जन्मांचा प्रश्न असा आहे की आमच्या जीवनात दुःख का? तुकोबरे म्हणतात दुःख नाही ते तुमच्या पूर्वजन्माचा भोग आहे. हा भोग आहे हो, तो न घडे संचिता वाचुनी. तुमचं संचित कर्म आहे, त्याशिवाय हा भोग तुमच्या जीवनामध्ये घडू शकत नाही. विठ्ठल म्हणून सांगितलंय आलिया भोगासी असावे सादर. तो भोग आहे आमचा पूर्वजन्माचा. आगा कर्मी जे बुरावे तै ते सुख दुःखे फळावे. तया ते भोगा वया यावे देहा एका. पूर्वजन्माचं कर्म आहे आमचं, ते आम्हाला भोग नाही. मग तो कुणी असो, लहान मोठा गरीब श्रीमंत, प्रत्येक नामा म्हणे कर्म रेखा देवादिका चुकेना. प्रत्येकाला ते भोगणं आहे. तो लहान मोठा कुणी असो ते आम्ही भोगतोय. पटत नसेल तर समजा आमचं पूर्वजन्माचं हे कशावर नाही. एक ज्ञानोबारे सांगतात, सगळे संत आम्हाला तेच सांगतात. किंवा तुमच्या माहितीतला, सर्वांच्या माहितीतला मुद्दा, आपण ज्या वेळेला शेतात धान्य पिकवतो बरोबर, गहू म्हणा बाजरी म्हणा, ज्या वेळेला शेतामध्ये पेरल्या जातं त्यावेळेला ते धान्य घरात यायला किती महिन्याचा काळ लागतो? 2.5, 3, 4 महिन्याचा काळ लागतो. मग त्या 3-4 महिन्यात आपण घरात बाजरीची भाकरी खात नाही का? कधीची? मागच्या वर्षीचं साठवलेलं. तसंच आहे आमच्या घरामध्ये जे धान्य आम्ही साठवून ठेवलंय ते मागच्या वर्षीचं आत्ता खातोय आणि आत्ताचं झालेलं पुढच्या वर्षीला. पाऊस पडतो न पडतो साठवून ठेवा. कर्माचं तेच आहे. भोगतो न घडे संचिता वाचुनी. दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. नाही का? ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची. किती दुःख आलं पण कशामुळे ते भोगणे ते फळ संचिताचे. कुंती मातेला विचारलं एवढं दुःख पांडवांच्या जीवनात का? भोगणे ते फळ संचिताचे. आमचं काय? आणि म्हणून भीष्माचार्य होते. त्यांचं नाव खरं देवव्रत असं सांगितलं जातं. त्यांचं नाव काय होतं? देवव्रत. मग त्यांचं नाव भीष्माचार्य का पडलं? त्याचं कारण ते भीष्म प्रतिज्ञा करायचे आणि प्रतिज्ञा जी केली त्याच्यात तडजोड करत नव्हते. म्हणून भीष्म प्रतिज्ञा करून ते पूर्ण करायचे म्हणून ते भीष्माचार्य झाले. त्यांना नाव भीष्माचार्य पडलं. ज्या वेळेला बाणांच्या शय्यावरती ते पडलेले होते, युद्ध संपलं आणि त्यांना फक्त भगवान गोपाल कृष्णाला डोळे भरून पाहायचं होतं. इच्छा मरणे आहे. मी ज्या वेळेला भगवंताचं दर्शन घेईल, भगवंताचे ते रूप साजेरो गोजेरो पाहिल आणि त्यावेळेला भगवंताचं रूप पाहिलं की मी या देहाचा निरोप घेईल, श्वास मी शेवटचा घेईल, देह त्याग करेल. ते बाणांच्या टोकावरती किती वेदना होत असतील भीष्माचार्यांना, पण त्यांची शेवटची इच्छा होती. स्वर द्या. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बसिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. त्यांची इच्छा होती
की भगवान गोपाल कृष्णाला एकदा की डोळे भरून पाहिलं, त्याचं दर्शन घेतलं की मग देहत्याग करायचा. विठ्ठल आणि त्या भीष्माचार्यांनी प्रश्न विचारला गोपाल कृष्णांना की भगवंता, कधीही कुणाची वाईट चिंतन मनामध्ये देखील केलं नाही, तर माझ्या जीवनात एवढं दुःख का? बाणांवरती झोपावं लागतंय मला, एवढं दुःख माझ्या जीवनामध्ये का? त्यावेळेला भगवंतांनी उत्तर दिलं, त्यांचा पूर्वजन्म दाखवला. त्यावेळेला ते भीष्माचार्य एक राजपुत्र होते, त्यांचं काही कर्म दाखवलं असं की ते राजपुत्र होते आणि रस्त्यानं चाललेले असताना हातामध्ये धनुष्यबाण आहे. शिकारी करिता वनामध्ये निघाले, हातामध्ये बाण आहे आणि रस्त्याच्या बाजूला एक सरडा होता. त्या सरड्याची काही चूक नसताना यांनी बाणाचा टोक त्या सरड्यात टोचला. ते गरगर फिरवलं आणि काटेरी झाडावरती जाऊन तो सरडा पडला. हे तुमच्याच कर्माचं फळ आहे. भोगतो न घडे केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. भोग आले, उपजले मेले ऐसे किती, विनाकारण त्रास तुम्ही इतरांना दिला की तेच तुम्हाला भोगावं लागतंय. भोगतो न घडे संचिता वाचोनी. मग याला काय करायचं तू खूप बरं आहे, करावे ते मनी समाधान. मनामध्ये समाधानी राहा किंवा समाधान ठेवा. समाधान सध्याच्या स्थितीमध्ये माणसाकडे संपत्ती धन पैसा भरपूर आहे, पण समाधान त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत नाही. साधूचं वेगळं आहे, संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्त समे प्रिया. त्यांना काहीच अपेक्षा नाही, काही नाही. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा, सुखासी चढावा असने की जे. काहीच नाही, अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. संतुष्ट आहे, समाधानी आहे, म्हणून तुकोबाराय म्हणतात करावे ते मनी समाधान. अहो पण ते आम्हाला नाही ना, ते समाधान आमच्याकडे नाही, पण तुमच्याकडे ते कसं आहे. त्यांच्याकडे तो मार्ग होता समाधानाचा आणि तो मार्ग त्यांनी समाधानाचा अवलोकन केला आणि तो तुम्हाला मलाही सांगितलाय. त्यांच्याकडे समाधानाचा मार्ग आहे, उत्तर आहे, पर्याय, आणि तोच मार्ग तुम्हाला मला दिलाय. कोणता मार्ग आहे? अभंगात सांगितलंय त्यांनी. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा.
प्रवेश करा. काही करू नका. चित्त अंतःकरण शुद्ध करून परमेश्वराचं चिंतन करा. तेने सदा चित्ता समाधान. एवढंच नाही, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. समाधान म्हणून करावे ते मनी समाधान. माणसाकडे सगळं आहे पण समाधान आज हरवलंय आणि ते जर तुम्हाला हवं असेल तर गाथ्यातच मिळेल, दुसरीकडे मिळणार नाही. माणसाच्या खिशात मोबाईल आहे, लाखाचे 2-2 लाखाचे आहे पण मनावर मनात समाधान, चेहऱ्यावरती आनंद नाही. खिशात पैसे भरपूर आहे पण चेहऱ्यावरती समाधान नाही. तेवढंच हरवलंय आपलं आणि ते हरवलेलं मिळेल ते कुठं मिळेल? ते फक्त गाथ्यात आणि ज्ञानेश्वरीतच मिळेल, दुसरीकडे मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल करावे ते मनी समाधान. आणि मनामध्ये खेदही मानू नका. गोविंदाचं भजन करा, अभंगाचं दुसरं मने मानो नये खेद. मने मानो नये खेद. मने मानो नये खेद. सखा असताना मी दुःख का भोगतो? किंवा कृष्णाला अंतर्ज्ञानानं माझं दुःख कळत नाही का? मनात कुठला खेद नाही. पण पत्नीने सांगितलं, भजन करत भगवंताच्या भेटीला निघाले. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पीडिला. सुर
सुदामदेवानी अंतकरणामध्ये दुःख न मानता भगवंताच्या भेटीकरिता भजन करत गेले. म्हणावा गोविंद वेळोवेळा, आणि वेळोवेळा गोविंदाचं भजन केल्याचा परिणाम शुद्ध भाव देखून या गाव सुवर्णाचा दिला गा. म्हणून करावे ते मनी समाधान, समाधानी राहून भजन करा. तो चुकवेल भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला आहे. त्या स्थितीमध्ये समाधानी राहून नुसतं समाधानी नाही राहायचं. म्हणावा गोविंद वेळोवेळा, वेळोवेळा गोविंद म्हणा. आपला भोग आहे, इतरांवरती रुसू नका. अभंगाचं तिसरं चरण. सर्वांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा भजन करा, गोड भजन करा. आता टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठोबा रखुमा
आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. आणि का रसावे आपुल्या संचिता वाचवणे, आपलं संचित आहे, इतरांवरती का रुसावा. मी कथा सांगेल, एकदा भजन करा. विठ्ठल सजन कसाई नावाचे महान भगवत भक्त जगन्नाथपुरीच्या यात्रेकरिता निघाले. महान भगवत भक्त भगवंताचं भजन करत नामस्मरण करत निघाले. तो काळ असा होता की पायी प्रवास वारीला निघायचा आणि जगन्नाथाच्या यात्रेकरिता निघाले. काही साधन नाही म्हणून पायाने चालायचं जायचं. रस्त्यामध्ये एखादं चांगलं कुटुंब दिसलं, वारकरी सात्विक दिसलं की तिथं मुक्काम करून पुढच्या प्रवासाला निघायचं. सजन कसायांच्या जीवनामध्ये काही असंच घडलं. ते सजन कसाई ज्या वेळेला एका ठिकाणी गृहस्थाच्या घरी मुक्कामाला थांबले, त्यावेळेला ते त्या गृहस्थाच्या घरी मुक्कामाला थांबल्यानंतर सजन कसायाचं नाम सामर्थ्याचं तेज स्वरूप चेहरा होता. आणि त्या घरातली ती स्त्री होती, ती सजन कसाई यांच्यावरती मोहित झाली. त्यावेळेला सजन कसाई सांगितले, जाई होत माते तू न करी सायास आम्ही विष्णू जास तैसे नव्हे. पत्नीने पतीची सेवा करण्यातच तिचा धर्म आहे. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, पतीची सेवा कर जा. तिला राग आला आणि तिने हातामध्ये जे काही असेल शस्त्र असेल तिने पतीचा वध केला. पतीचा वध केला. पुन्हा ओरडू लागले, माझ्या कोणीतरी एक हा भगवत भक्त आहे, घरामध्ये आला, पांतस्त आहे, रस्त्यामध्ये जागा दिली, आम्ही कुठंतरी आश्रय दिला, माझ्या पतीला मारला. तिने पोलिसांना बोलवलं, सगळीकडे आरडाओरडा केला. तिने पतीला मारलं, हत्या केली पतीची. सजन कसायांना ज्या वेळेला माणसांनी पोलिसांनी पकडलं आणि न्यायालयामध्ये हजर केलं की अमुक अमुक तुम्ही भगवत भक्त जगन्नाथाच्या यात्रेला निघाले, या पती पत्नीनं तुम्हाला घरामध्ये आश्रय दिला आणि त्याच मनुष्याचा तुम्ही काय केले, हत्या केली. तो म्हटला नाही हो, त्याने घडलेली हकीकत सांगितली. हिला मी जो उपदेश केला तो चांगल्या ज्ञानाचा केला होता. पत्नीचा धर्म आहे पतीची सेवा करणं, तिनं माझं ऐकलं नाही, तिनेच पतीची हत्या केली. कोणाला पटेल कोणाला पटेना. शेवटी काय झालं, न्यायालयामध्ये शिक्षा देण्यात आली. ज्या हाताने तुम्ही हत्या केली ते हात सजन कसाईचे तोडण्यात आले. सजन कसाई म्हटले, या न्यायालयामध्ये कदाचित मी कुणाही केलेलं नाही तरी मला शिक्षा मिळाली. तुमचं जे न्यायालय आहे या न्यायालयामध्ये मी काही गुन्हाही केलेला नसताना मला शिक्षा मिळाली, पण एक अजून एक न्यायालय आहे तिथं तर मला योग्य तो न्याय मिळेल. कोणतं? माझं भगवंताचं न्यायालय आहे. तिथं मी काही गुन्हा केलेला नसताना तुम्ही मला इथे शिक्षा दिली मान्य आहे, पण भगवंताच्या न्यायालयामध्ये तर योग्य तो निकाल दिला जातो. सजन कसाई भगवंताच्या समोर गेले आणि रडू लागले, माझे हात का तोडले म्हणे देवा. काही कारण नसताना त्या स्त्रीच्या पतीची हत्या मी नाही केली तरी मला एवढा दोष माझ्यावरती का आला, गुन्हा मला का, हात माझे का तोडले. भगवंतांनी सांगितलं हे तुमचंच काहीतरी पूर्वजन्माचं कर्म आहे. काय आहे? त्यांनी सांगितलं की तुम्ही पूर्वजन्मामध्ये एका जंगलातनं चाललेले होता. एका जंगलातनं चाललेले असताना एक कसाई गायीच्या पाठीमागे धावत होता. गायी त्याला हाताला लागत नाही म्हणून तुम्हाला हात केला, त्या गायीला थांबा म्हणून तुमच्या या दोन्ही हातांनी त्या गायीला काय केलं, अडवलं. कसाई गायीच्या पाठीमागे पळत होता. ती गायी धावत होती जीवाच्या आकांतानं जीव वाचवण्याकरिता. कसाईनं तुम्हाला हाक मारली, थांबवा गायीला, तुमच्या दोन्ही हातानं गायी थांबवली. तो कसाई आला, त्या गायीला घेऊन गेला आणि गायीची हत्या केली. गायीची हत्या केली. आणि म्हणून त्या कसायानं जी गाय मारली ना ती गाय म्हणजे ही बाई आहे. त्या कसाईने जी गाय मारली ना ती गाय म्हणजे ही बाई या घरामध्ये आली. आणि तो कसाई म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तिचाच पती आहे. त्या वेळेला त्या कसाईनं गायीच्या मानेवरती धारदार तलवार शस्त्र टाकलं असेल, हत्या केली. ह्या जन्मात त्या बाईने ती परतफेड केली. कसाईने गायीला मारलं ना, बाईने पतीला मारलं, ते भोग आहे. तो म्हटलं ठीक आहे, गायीचं झालं, कसायाचं झालं, कसाईने गाय मारली म्हणून त्या बाईने पुन्हा पतीला मारलं, माझ्या हाताचं काय. म्हणे हाताने गाय कोणी अडवले होते, तुम्हीच अडवले होते ना. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. आपलं संचित आहे, मला का दोष देता, इतरांवरती दोष देण्यापेक्षा म्हणून तो खूप बराने सांगितलं, करावे ते मनी समाधान. नुसतं समाधान नाही, म्हणावा
गोविंद वेळोवेळा आणि वेळोवेळा गोविंद म्हणा. त्याच्यावरती तुम्ही भार समर्पित करा. केला की तो तुमचा काय होईल? अभंगाचं शेवटचं चरण. कामने पार, कातलिया वा वा.
घातलियावरी होईल कैवारे नारायण म्हणवोनी मनी मानू नये खेद म्हणावा गोविंद वेळा तुकोबरानंतर समाधानी राहा गोविंद वेळोवेळाला म्हणा आणि भार घातलिया बरी मग तो तुमचा कैवारी होईल म्हणजे नेमकं काय होईल मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया भक्ता राखे पायापाशी दूरजनाशी संहारी तोही माईबाप आहे संतही माईबाप आहे आणि जन्म देणारी माईबाप आहे तिघांचंही ऋण आहे म्हणून माता पिता जन्म देणारी त्यांनाही आम्हाला सांभाळायचंय संत रूपी माईबाप ज्यांनी गाथा ज्ञानेश्वरी दिली त्यांनाही सांभाळायचंय तेही आम्हाला सांभाळायचं आहे आणि ज्याने हा जीव दिला दान तो भगवंत मायबाप दिले इंद्रिय हात पाय कान तोही आमचा मायबाप आहे हे तीनही ऋण आमच्यावरती आहे तिघांचीही सेवा आम्हाला करायची यांचीही करायची भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करायचं जन्म देणाऱ्या माता पित्याप्रती आदर सद्भावना कृतज्ञता ठेवून पिंडदानादी क्रिया आम्ही केला शास्त्रानुसार ज्या पूर्वजांनीही आमच्या केलंय आम्हालाही करायचं आणि इथून पुढेही करायच्या ते केल्यानंतर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सदा त्यांचे आनंदानं केलेलं हे मातेचं कृतज्ञता परिवार असेल हा सगळा आनंदी परिवार आणि आनंदानं उत्साहानं केलं निश्चितच माता पित्याचं ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न माता पित्याचा पितरांचा भरभरून आशीर्वाद कुटुंबाला मिळो आणि माऊलींच्या प्रति सद्भावना की पुढील गती ही चांगल्या प्रकारे प्राप्त हो हे संपूर्ण गाव अतिशय प्रेम करणारे सगळे हे वारकरी गावकरी या सर्वांना पुनश्च एकदा मी धन्यवाद वंदन करेल जाता जाता एवढंच सांगून जाईल की संतांनी आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवला त्या मार्गाने जीवनाची वाटचाल करायची आणि तो मार्ग म्हणजे भगवंताचं नामचिंतन आम्हाला ज्याने मार्ग दाखवला ज्यांनी आम्हाला मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्हाला आमच्या जीवनाची वाटचाल करायची आहे जो मार्ग तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मार्ग रस्ते अनेक आहे पण कोणत्या रस्त्याने जायचं हे संतांनाच विचारा ज्या रस्त्यानं खड्डे नाही तो रस्ता पाठवतील गाडी आम्ही कुठल्या मार्गाने नेतो जो रस्ता चांगला असेल खड्डा नाही गाडी आमची सुरळीत चालावी मग ही परमार्थाची ही गाडी सुरळीत चालावी याकरिता ज्या मार्गात कुठलाच खड्डा नाही तो मार्ग आहे ज्ञानेश्वरी तो मार्ग आहे गाथा आणि तो मार्ग आहे रामकृष्ण हरी हा मंत्र या मंत्राचा जयघोष आम्हाला करायचा संतांनी आम्हाला ज्या मार्गाने दाखवलं त्या संतांचं प्रेमानं भजन करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली वैकुंठवासी चंद्रकला आजींच्या स्मरणार्थ परिवाराने मारुती मंदिरासाठी ही देणगी या ठिकाणी दिलेली आहे विठ्ठल सरांना विनंती आहे आपण यावं आणि ह्या देणगीचा स्वीकार करावा देणगी म्हणण्यापेक्षा हा प्रसाद आहे किती देणगी आहे 5,000 रुपये देणगी या ठिकाणी सर्वांनी एकदा या कुटुंबासाठी जोरदार टाळी वाजवा कारण माणसांकडे भरपूर आहे पण देण्याचंही सामर्थ्य माणसाकडे असावं मनही तेवढं मोठं लागतं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की पवन सुत हनुमान की जय आणि आणखी एक नाना मंदिराचं कौतुक करण्यासारखे नाही का फार गोड मंदिर आहे तुम्हीच एकदा तुमच्याकरिता जोरदार टाळे वाजवा नाही का फार गोड मंदिर आहे आमचं भजनी मंडळ गाडीतून उतरल्या पाहू लागलं की मंदिर किती गोड आहे अगदी दगडात बांधकाम त्याचं आहे आणि अशीच भगवंताची सेवा आपण सर्वांकडनं घडो हीच एक पांडुरंगाकडे एक प्रार्थना विनंती झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय